नमस्कार मित्रमैत्रिणींनो. रामभद्राचार्य महाराज म्हणून हे महाराज तुम्ही सगळीकडे बघत असाल. यांचं एक वक्तव्य सध्या एका वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे. अनेक लोक त्यांना त्या वक्तव्यावरून टीका करत आहेत. त्यांनी वाईफबद्दल म्हणजे बायकोबद्दल काय बोलले आणि त्याच्यामुळे हा काय वाद झालेला आहे, किंवा काही लोक असं म्हणतात अहो नाही नाही त्यांचं पूर्ण वाक्य ऐका, त्यांना तसं म्हणायचं नव्हतं. आता त्यांना काय म्हणायचं होतं किंवा काय तो मुद्दा जरी असला तरी ते नेमकं काय म्हणले, हा वाद काय आहे बघूया. तर त्यांचं वाक्य परवाच्या दिवशी एक आलं होतं, त्याचा व्हिडिओचा एकदा तुम्ही बघा काय म्हणतायत ते. वाइफ कितनी खतरनाक होती है। वाइफ का पहला अक्षर आप अंग्रेजी में देख ही रहे हैं। आप जानते हैं, विवाहित लोग जानते हैं, उन्हीं से पूछ रहा हूँ। विवाहित लोगों से मैं पूछ रहा हूँ, बताइए वाइफ का पहला अक्षर क्या है अंग्रेजी में? ऊंचे स्वर बोले डब्ल्यू। हाँ, अविवाहित लोग नहीं बोलेंगे, खत्म, झगड़ा हो जाएगा। साधु लोग नहीं। पहला अक्षर क्या है? डब्ल्यू। अंग्रेजों ने डब्ल्यू का अर्थ किया वंडरफुल। दूसरा अक्षर क्या है अंग्रेजी का वाइफ में? इंस्ट्रूमेंट। तीसरा अक्षर क्या है? एफ। आर। चौथा अक्षर क्या है? ई। एंजॉय। अब फुल फॉर्म क्या बन गया वाइफ का? वंडरफुल इंस्ट्रूमेंट फॉर एंजॉय। आनंद के लिए एक आश्चर्यजनक उपकरण खिलौना है वाइफ. तर यांनी सांगितलेलं आहे वाईफचा अर्थ काय होतो? वंडरफुल इन्स्ट्रुमेंट फॉर एन्जॉयमेंट. वाईफ ही एन्जॉयमेंटसाठीच असते. आता ते असं म्हणतात की हा इंग्लिश शब्द आहे आणि इंग्रजी लोक थोडक्यात बायकोकडे असं बघतात. मात्र त्याच्यामुळे लोक असं म्हणायला लागलेले आहेत की असं काही नाही आहे, कारण की जर का वाईफ समजा लक्ष्मी आहे किंवा मग आपली सरस्वती आहे, पार्वती आहे, ह्या पण कोणाच्या तरी वाईफच आहेत आणि मग तुम्ही त्यांना पण असंच म्हणणार का? किंवा मग काही लोक असं म्हणायला लागले की हे टिपिकल मनुवादी विचार आहेत आणि यांना जे हिंदू राष्ट्र आणायचं आहे पुढे, त्याच्यामध्ये पण बायकांची अवस्था ही अशीच करणार आहे असं वाटतं, असे लोक म्हणायला लागलेले आहेत. परंतु काही लोक असं म्हणतात की नाही नाही त्यांचं पूर्ण वाक्य ऐका. तर मी त्यांचं पूर्ण वाक्यसुद्धा ऐकलं. तर हे एवढं वाक्य बोलल्याच्या नंतर ते काय म्हणतात, हे वाक्य बोलल्याच्या नंतर ते म्हणतात की भारतीय संस्कृती में पत्नी कहा गया है आणि पत्नीचा अर्थ काय होतो म्हणून ते सांगतात. आता हे बघा, अर्थ कशाचा काहीही असला तरी माणूस ह्युमन बिईंग त्यांच्याकडे कसं बघतं हे जास्त महत्त्वाचं असतं. आता त्यांनी जे सांगितलं की इंग्लिशमधला वाईफचा अर्थ असा असा आहे, म्हणजे इंग्लिश कल्चरमधले सगळेच्या सगळे लोक बायकोला तसंच समजतात. असं जे त्यांना विरोध करायचा असेल पाश्चात्य संस्कृतीला आणि भारतीय संस्कृतीत तसं नाही असं जर म्हणायचं असेल तर लहानपणीपासून तर अनेक महिलांनी हे ऐकलेलंच असतं की शिकून काय करणार आहे, मोठी होऊन काय करणार, आणि एवढं काय तुला बोलायचं असतं, सगळीकडे काय जायचं असतं. आणि माणसं पण एकमेकांमध्ये ज्या चर्चा करतात की एखादा माणूस असेल की जो बायकोला खूप कन्सिडर करत असेल, चर्चा करत असेल, काही मत विचारत असेल, तर त्यांच्याकडे मी असं ऐकलं आहे की इतर बाकीचे पुरुष हे म्हणतात अरे काय बायकोच्या नादी लागतो, बायकोचं ऐकतो, बायकांना काय अक्कल असते का. हे खूपदा तुम्ही पण ऐकलं असेल, मी पण ऐकले. मग जेव्हा आपल्याकडे आता तर ते म्हणणं थोडं कमी झालं आहे, पण अजूनही म्हणतात की बायकांना काय अक्कल असते का. तर मला असं वाटतं की हे जे आहे ना वंडरफुल इन्स्ट्रुमेंट, हे आज आपल्याकडे अनेक लोकांच्या डोक्यामध्ये आहे की ती फक्त एक वस्तू असते आणि लग्न केल्याच्या नंतर तिचा वापर करायचा असतो, अशीच धारणा बहुतांश लोकांच्या डोक्यामध्ये असते. ही एक काळ्या दगडावरची रेष आहे. आता ते रामभद्राचार्य यांच्या निमित्ताने हा एक मुद्दा पुढे आला. हा ते म्हणाले की भारतीय संस्कृतीत मात्र आपण जी यज्ञामध्ये साथ देते, आता आजच्या काळात कोण यज्ञ करतं आणि ते काय म्हणजे त्याचा विषय मला काय कळत नाही आहे, आणि आपण अर्धांगिनी म्हणतो वगैरे, ते जरी असलं तरी असंच म्हणजे आता काही लोक म्हणतात त्यांनी पाश्चात्य महिलांसंबंधी म्हटलं. पाश्चात्य झाल्या तरी त्या महिला नाही आहेत का? हे विश्वची माझे घर म्हणून आपल्याकडे संस्कार आहेत. आणि जर का पाश्चात्य पूर्वेचं हे जे काही कृत्रिम वाद जे तयार केलेले आहेत ना, हे मला असं वाटतं याच्या बाहेर यायला पाहिजे. साहेबांना ज्ञानपीठ दिलेलं आहे याच सरकारने. ज्ञानपीठ म्हणजे कोण? की जो अत्यंत अत्युच्च मॅच्युरिटीवर पोहोचलेली व्यक्ती आहे, जी प्रेमाचा, करुणेचा, दयेचा संदेश देते. पण यांच्या बोलण्यामधनं काय संदेश मिळतोय? संकुचित. इकडे असा विचार, इकडे तो शब्द आहे, अरे त्या शब्दाचा अर्थ तसा नाही, तुम्ही काही पण कशावरून काहीही अर्थ काढाल ना. मग
पत्नीवरून कोणी पण मराठीमध्ये काहीतरी विचित्र असं काहीतरी हे करू शकतं, वरून पागल करू शकतं, पत्नीवरून अजून काहीतरी घाणेरडं करू शकतं की नाही. याच्यामध्ये काय आहे म्हणजे हे या शब्दांवरून तुम्ही वंडरफुल इन्स्ट्रुमेंट म्हणताय. इथंच सगळ्यात जर का एका बाईचा अपमान होत असेल ना, तर मी समजते की या पृथ्वीवरच्या प्रत्येक बाईचा अपमान असतो. तो अपमान करूच नाही कोणीच. कारण की ते फक्त असं नाही म्हणत की तिकडे तसं आहे, कारण की ते बोलता बोलता हसतात पण. विवाहित पुरुषों को पता होगा, जो अविवाहित है उनको भी नहीं पता होगा, ऐसी होती है वाईफ. म्हणजे इतकं घाणेरडं हसायचं. कितनी खतरनाक होती है वाईफ. हे शब्द हे मला असं वाटतं आपण कधीच सहन करून घेऊ नये. आणि जे लोक म्हणत आहेत की ठीक आहे त्यांनी तसं सांगितलं तरी हिंदू राष्ट्रामध्ये, तेही सांगते मी तुम्हाला, याच्या आधीही जेव्हा भारत स्वतंत्र झाला नव्हता, इथे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, ते आपले वेगवेगळे जे काही समाजसुधारक होऊन गेले, त्याच्या आधीचा भारत कसा होता, तर या भारतामध्ये मनुस्मृतीनुसारच सगळं मॅक्सिमम चालत होतं. 4 वर्ण होते, एकदम पक्के होते. वरच्या वर्णाचा सगळ्यांनी हे आदर करायचा, खालच्या वर्णाचं सगळ्यांनी लाथडायचं. आणि त्या सगळ्या वर्णातल्या बायका तर काहीच कामाच्या नाही. शिक्षणाचा अधिकार नव्हता. म्हणून तर सावित्रीबाईंना मुलींसाठी शाळा काढावी लागली, कारण शाळा फक्त पुरुषांना जायचा अधिकार होता. तर हे जे काही होतं हे होतंच, इन्स्ट्रुमेंटच होतं. आता त्या ते या समाजसुधारकांचे आभार मानावे लागतील की त्यांनी या सगळ्यातनं या देशाला बाहेर काढलं. अजूनही पूर्णपणे देश बाहेर नाही आला आहे, म्हणून अजूनही मुलीची लग्न लवकर होतात, मुलांची नंतर होतात. अजूनही घरात मुलगा आणि मुलगी असेल तर मुलीला म्हणलं जातं, बाई पटकन आवर, तुझं लग्न करून टाकतो. आणि मुलाला जास्त शिकू देतात, त्याचं पुढचं शिक्षण होऊ देतात, त्याला नोकरी, या सगळ्या गोष्टी होतात. नाही, काही समजदार घरं आहेत, खूप समजदार आहेत, खूप मॅच्युअर पालक आहेत, पण मोठ्या प्रमाणावर मी गोष्ट करते आहे. सगळेजण असे नाही आहे, पण ही मानसिकता अजून संपलेली नाही आणि ती आपल्याला संपवावी लागेल. कारण जे देश पुढे गेले, अमेरिका असेल, चायना असेल, जपान असेल, हे देश या संकुचित याच्यातनं बाहेर पडले. सगळ्यांना सारखं मानलं, सगळ्यांनी प्रेमाने राहावं, आनंद, सगळेजण सारखे झाले ना तर सगळे खरं खूप चांगले राहतील. पण जर का ज्ञानपीठ वगैरे मिळालेले लोक असं बोलत असतील तर मला खरंच प्रश्न पडतो. या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.